हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 18 जून विनायकी चतुर्थी, गुरुपुष्प नक्षत्र योग, सुख संपत्ती व आरोग्यासाठी सोपे सटीक उपाय कोणते आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 18 जून 2026 गुरुवार या दिवशी विनायकी चतुर्थी व गुरुपुष्प नक्षत्र योग आहे. पुष्प नक्षत्राला नक्षत्राचे स्वामी मानले जाते. गुरु व पुष्य यांचे मिलन म्हणजे गुरुपुष्प योग बनतो, ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत फलदायी व प्रभावशाली मानले जाते. विनायक चतुर्थी गुरुपुष्पामृत योग 18 जून 2026 शुभ वेळ सकाळी 10:58 ते 1:46 आहे. पुष्प नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते, ज्याचे गुरु हे स्वतः गुरु आहेत व स्वामी शनिदेव आहेत. या वेळेमध्ये गुरु हे उच्च आहेत, म्हणून त्यांचे गोचर शुभ मानले जाते. गुरुचे नक्षत्र परिवर्तन धन, सुख, समृद्धी व चांगले आरोग्य यासाठी वरदान आहे. गुरुपुष्प नक्षत्र ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपण श्रीयंत्र किंवा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करू शकता. पण आता सोने चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर एखादे लक्ष्मी प्राप्तीचे ब्रेसलेट खरेदी करू शकता. 18 जूनला विनायक चतुर्थी व गुरुपुष्प नक्षत्र आहे. हा योग अगदी शर्करा योग जुळून आला आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांचे मंत्रजाप, अथर्वशीर्ष म्हणू शकता व गणपती बाप्पांच्या बरोबर भगवान विष्णू व माता लक्ष्मीची सुद्धा पूजा अर्चा करू शकता. गणपती बाप्पांना लाल फूल व दुर्वा अर्पित करा. तसेच आपण ह्या दिवशी सत्यनारायण करू शकता, भगवान विष्णू यांचे सहस्त्रनाम म्हणू शकता, गुरु दत्तात्रय यांची आराधना करू शकता, श्री स्वामी समर्थ यांचा मंत्रजाप किंवा गुरुचरित्राचे वाचन करू शकता. असे केल्याने आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मी व गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतील. धनवृद्धी होते, नकारात्मकता निघून सकारात्मकता येते, रोग निवारण होते. 18 जून गुरुवार विनायक चतुर्थी व गुरुपुष्प नक्षत्र आहे, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ व फलदायी आहे. या दिवशी कोणतेसुद्धा शुभ कार्य करू शकता, म्हणजे कोणत्या नवीन व्यापाराला सुरुवात, नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात, नवीन कोणतासुद्धा कोर्स करायचा असेल तर करू शकता, नवीन गुंतवणूक करू शकता. फक्त लग्न कार्य करू नये. कोणत्यासुद्धा नवीन कामाची सुरुवात करताना आपण भगवान गणेश यांची प्रथम पूजा अर्चा करतो, मग आपले काम सुरू करतो. आपली अधिक मासमध्ये कोणती सेवा करायची राहिलेली असेल तर तीसुद्धा आपण ह्या दिवशी करू शकता. आपण सुद्धा ह्या गोचरचा फायदा घेणार असाल व आपल्या जीवनामध्ये पैशाची तंगी व आजारपणापासून आपल्याला दूर जायचे असेल तर त्यासाठी पुढे दिलेले 5 उपाय आहेत, ते जरूर करून बघा. गुरुग्रह मजबूत करण्यासाठी केसर हळदीचा तिलक. गुरुग्रहाचा संबंध पिवळा रंग व खुशालीशी आहे. ह्या गोचरमध्ये आपल्या कपाळावरती दोन्ही भुवयांच्या मध्यभागी केशर हळद ह्याचा तिलक लावावा. असे केल्याने कुंडलीमधील गुरु मजबूत बनतो, त्यामुळे मान सन्मान वाढतो व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. आपले पैसे कुठे अडकले असतील व कर्जाचा बोजा वाढला असेल तर ह्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा ऐकावे. त्यामुळे धनाचे आगमन होण्यास नवीन मार्ग मिळतात. पुष्प नक्षत्राचे देवता स्वतः भगवान बृहस्पती व भगवान विष्णू हे प्रधान देव आहेत. सुख समृद्धी व धनवृद्धीसाठी गुरुपुष्प योगमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की चना डाळ, केळी, पिवळी वस्त्र, धार्मिक पुस्तकं किंवा हळदीचे गुप्त दान करा. पिवळ्या वस्तूचे दान केल्याने घरामध्ये कधीसुद्धा धनधान्याची कमतरता होत नाही. करिअर व विवाहामध्ये अडचणी किंवा उशीर होत असेल तर प्रत्येक गुरुवारी जल, थोडीशी हळद, चना डाळ व गूळ मिक्स करून केळ्याच्या वृक्षाला अर्पित करा. एक दिवा लावावा व ओम भ्रूम बृहस्पतेय नमः या मंत्राचा जाप करा. असे केल्याने नोकरी व बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील
व ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील त्यांच्या विवाहाचे योग लवकर जुळून येतील. गाईला गूळ खायला द्या. बऱ्याच काळापासून शारीरिक आजार असतील किंवा परेशानी असतील तर ह्या दिवशी किंवा प्रत्येक गुरुवारी ओली चणा डाळ व गूळ आपल्या हाताने गाईला खाऊ घालून तिच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद घ्या. असे केल्याने शारीरिक आजार दूर होण्यास मदत होऊन आपले आरोग्य चांगले राहील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.